आता तुम्ही माझा CSMT ते पनवेल असा मुंबई लोकलचा प्रवास बघताय, जो की एकूण 50 किलोमीटरचा प्रवास आहे. या लाईनवर एकूण 25 रेल्वे स्टेशन आहे. तर त्याच्यातले इथे 13 रेल्वे स्टेशन चेंबूरपर्यंत पूर्ण झाले आहेत. तर आता इथून पुढे चेंबूर ते पनवेल 12 रेल्वे स्टेशन बाकी आहेत. एक वाजून 40 मिनिट. सो आता आपण गोवंडी रेल्वे स्टेशनवरून निघालो. पहिली गोष्ट म्हणजे ट्रेन कुठल्याच स्टेशनवर 17 सेकंड ऑन ॲन ॲव्हरेज 17 सेकंडच्या वर थांबत नाही. त्याच्यामुळं असं फेस टू फेस बोलायला भेटत नाही. आता हे मारतूर रेल्वे स्टेशन मुंबईतलं शेवटचं रेल्वे स्टेशन होतं. आता याच्यानंतर जे वाशी रेल्वे स्टेशन येईल ते नवी मुंबईमध्ये असेल. मानपूर ते वाशी 8 किलोमीटरचं अंतर आहे. पण हा जो ब्रिज आहे ना, तो ॲक्च्युअलमध्ये 1.87 किलोमीटरचा ब्रिज आहे. हा जो ब्रिज आहे ना 1997मध्ये बनवलेला आहे. 1987मध्ये काम चालू झालं होतं आणि हा गर्डरवाला ब्रिज आहे. बाकीचे जे ब्रिज असतात ना आत्ताचे नवीन टेक्नॉलॉजीने बनवलेले, ते खोलून आपण परत ते लावू शकतात. एखादं जहाज काढायचं असेल किंवा बाकीची कामं करताना हे ब्रिज खोलता येतात. पण हा ब्रिज खोलता येत नाही. हा जर ब्रिज खोलायचा म्हटला ना तर पूर्ण घर आपण कोसळून बांधतो तसं बांधावं लागेल. CSMT ते पनवेल ऑन ॲन ॲव्हरेज 50 किलोमीटरचं अंतर आहे आणि एवढ्यासाठी रॅपिडो जवळपास 1000 रुपये घेते. ओला उबेरसुद्धा 1200-1300च्या पुढेच घेतात आणि रेल्वे आपल्याकडून फक्त 20 रुपये घेते. तो मोरल ऑफ द स्टोरी की एवढा चीप आहे तर आपल्याला तिकीट काढून प्रवास करायला काय हरकत नाही आहे. याच्यामध्ये सुद्धा खूप सारे लोक विदाऊट तिकीट प्रवास करतात. CSMT पनवेल स्लो लोकलचा नवी मुंबईतला पहिला हॉट वाशी रेल्वे स्टेशन. इथून एक लाईन आहे ती ठाणेसाठी जाते. पुढे वरून जनरली नवी मुंबईची लोकल जी आहे ती सुरू होते. म्हणजे वाशीच्या पुढे मग जी सर्व रेल्वे स्टेशन आहेत ना त्यांच्यामुळे ऑटोमॅटिक तुम्हाला चेंज दिसेल. आधी आता आपला पुढचा हॉल्ट आहे सानपाडा रेल्वे स्टेशन. सानपाडा रेल्वे स्टेशनसुद्धा कॉमन आहे हे वाशी ठाणे आणि वाशी पनवेल लाईनसाठी. आता इथे सानपाडापर्यंत आपली 16 स्टेशन कवर झाले आहेत आणि ट्रेन अजूनसुद्धा ऑन टाईम चालते. वाशी आणि ठाणे जी लाईन आहे ना ती इथे सानपाडापर्यंत पॅरलल येते. त्याच्यानंतर मग ती लाईन तिकडे पुढे ठाण्याला जाते आणि ही इकडे मग पुढे पनवेलला. सो आपला नेक्स्ट हॉल्ट जोगीनगर रेल्वे स्टेशन. वेळेपेक्षा 11 मिनटं लेट जोगीनगरला पोचले. सो असं काहीसं जोगीनगर रेल्वे स्टेशन आहे.
सो आता नेरूळवरून पण निघालो आहे. आधी बांधलेली रेल्वे स्टेशन कसली कसली आहेत ना. तर इथे नेरूळपर्यंत आपली 18 रेल्वे स्टेशन कवर झाले आहेत आणि इथून नेरूळवरून एक लाईन उरणसाठी जाते आणि नेरूळनंतरचा पुढचा हाल्ट सिवूड्स, धारावे, करावे. किती भारी वाटते ती रेल्वे स्टेशन. समोरून पनवेल CSMT येते. 3-4 क्रॉसिंग झाल्या इथे. आता ही 4थी की 5वी क्रॉसिंग आहे. हो, जे समोर दिसतंय ना ते नवी मुंबई महानगरपालिकेचं ऑफिस आहे, जिकडे इंडियन फ्लॅग दिसतं. हार्बर लाईनवरून कोणी व्हिडिओ बघत असेल तर मला होतं सांगा की हे कोणतं मंदिर आहे. नेक्स्ट स्टॉप बेलापूर CBDच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वरच लागते ही सुद्धा. आता इथून आपला जो नेक्स्ट स्टॉप असणार आहे तो असणार आहे खारघर. ट्रेन 10 मिनटं उशिरा चालते आपल्या वेळेपेक्षा. आपला नेक्स्ट स्टॉप खारघर रेल्वे स्टेशन. आता होतं आहे काय, बाकीच्या लाईनवरच्या लोक लेट जरी आला तर 1-1 मिनिटाचा तरी हॉल्ट घेतात कमीत कमी. ऑन एन ॲव्हरेज 17, 20, 30 सेकंड किंवा कधी मग 1 मिनिटसुद्धा होतं. पण या लाईनवरचं जर एक लाईन क्लिअर असते ती पूर्णच्या पूर्ण लाईन क्लिअर असते. त्याच्यामुळे 17 सेकंडच्या वर ऑन एन ॲव्हरेज हॉल्टच नाही आहे. मानसरोवर रेल्वे स्टेशन 2:08चा टायमिंग होता इथे पोचायचा. CSMT पनवेल लोकलचं सेकंड लास्ट स्टॉप खांदेश्वर रेल्वे स्टेशन. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर पनवेलला जाणाऱ्या 12 डब्यांची हिंदी लोकल तर आता मी पोहोचतोय या CSMT पनवेल ट्रेनचा शेवटचा हॉल्ट आणि हार्बर लाईन नॉर्थ साईडचा शेवटचा हॉल्ट पनवेल रेल्वे स्टेशन.
तर आता मी पनवेल रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे. इथे पोहोचायचा टाईम होता 2:24 2:35ला पोहोचले, म्हणजे ऑन अँड ॲव्हरेज फक्त 10 मिनटं लेट इथे येऊन पोहोचले. 50 किलोमीटरचं डिस्टन्स कव्हर करून आता मी पोहोचलो आहे पनवेल रेल्वे स्टेशन. मुंबईच्या 3 मेन लाईनमधलं सेंट्रल, वेस्टर्न आणि हार्बर लाईनमधले या हार्बर लाईनचं हे शेवटचं रेल्वे स्टेशन आहे पनवेल रेल्वे स्टेशन. माझा जर्नी एक्सपिरियन्स चांगला होता, म्हणजे आधीपेक्षा फ्रिक्वेन्सीसुद्धा बरी आहे आणि बरीच लोक आहेत जी पनवेल ते CSMT असा डेली अपडाऊन प्रवास करतात. पण रोज जवळपास 100 किलोमीटर एवढा प्रवास रोज करणारी पण लोक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते इथे पनवेलपर्यंत सकाळी 4:30 वाजल्यापासून ते आता रात्री 12:40पर्यंत शेवटची ट्रेन. तिथपर्यंत जवळपास 102 ट्रेन धावतात. या मी ज्या ट्रेन सांगितल्या ना 102 ट्रेन या CSMT ते पनवेल अशा एंड टू एंड चालणाऱ्या ट्रेन आहेत. आणि बाकी वाशीपर्यंत येणाऱ्या, बेलापूर CBDपर्यंत येणाऱ्या किंवा मध्ये काय स्टेशनपर्यंत येणाऱ्या त्यासुद्धा वेगवेगळ्या ट्रेन आहेत. गोष्ट तर म्हणजे माझे तिकीट जे होतं ते CSMTपासून इथे पनवेलपर्यंतचं होतं. आता प्लॅटफॉर्म नंबर 5वर जायचं असेल तर मला प्लॅटफॉर्म तिकीट घ्यावं लागेल आणि तेच प्लॅटफॉर्म तिकीट घ्यायला मी आता बाहेर तिकीट काउंटरला चाललो आहे. प्लॅटफॉर्मवरून बाहेर आलो की सरळ इकडून बाहेर यायला आहे आणि इथे बाजूला तिकीट काउंटरचा हॉल आहे. तिकीट काढायच्या आधी तिथे काउंटरला विचारलं की या जनरल तिकीटवर मला भेटेल का रिटायरिंग रूम. एक वेळ मी गेलो पण असतो रिक्वेस्ट करायला, पण मी आधार कार्ड पण आणलं नव्हतं सोबत आणि ॲक्च्युली डिजिलॉकरमधून त्याने द्यायला पाहिजे होतं, पण इंडियामध्ये तसं सध्या तरी नाही आहे ना की आपण पुढं ऐकवू नाही शकत. त्याच्यामुळे मग मी एवढी रिस्क नाही घेतली. जाऊ दे म्हटलं नेक्स्ट टाईमला दाखवेन. तर आता हा मला प्रवास दाखवायचा जो होता तो मी तुम्हाला दाखवला. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा इथून पनवेलवरून ठाणे म्हणजे ट्रान्स हार्बर लाईनचा प्रवास बघायला भेटेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ माझा पहिल्यांदाच बघत असाल ना आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही राहत असाल या हार्बर लाईनवरून तुमचा जर प्रवास होत असेल, कोणत्या रेल्वे स्टेशनवर उतरता किंवा चढता ते कमेंट करून सांगू शकता. पण क्राऊड मेंटेन करायच्या नावाखाली एवढे ब्रिज बनवले आहेत सगळीकडे की तिकीट काढायचं म्हटलं ना कुठे जाऊन तर स्टेशनवरच पुरा कार्डिओ होतो. कुठे बाहेर जाऊन चालायची गरजच पडत नाही.